आम्ही सध्या ज्या रस्त्यावर आहोत तो रस्ता आहे गोव्याचा. आता हा रस्ता गोव्याचा आहे की नाही आपण ह्यांना विचारूया. हा रस्ता गोव्याचा आहे का? हो, अर्थात. मुंबई गोवा हायवे वर आम्ही शूटिंग करतोय. अत्यंत उन्हातानात तापत झाडांची छान सावली पडलेली आहे, खूप गार वारं सुटलेलं आहे आणि आम्ही ते शूटिंग एन्जॉय करतोय. खूप भयानक एन्जॉय करतोय. आणि मुंबई गोवा हायवे वरच आता खेडच्या आसपास आम्ही आहोत. पण मी तुला एक सांगू, मला ही जी मुलगी आहे ही जर असं मला माझ्या डोक्यात जाते. कोण? हा, अच्छा, कथेतलं चाललंय. हो, पण जेन्युइनली डोक्यात जाते. हो, माझ्या या खूप डोक्यात येतो. आणि तो खूप स्ट्रिक्ट आहे. एक थांब, पहिले मला बोलतो प्लीज शट अप. इतकी स्ट्रिक्ट आहे ना, सतत आपलं तलवारच असते आपल्या जिभेला अशी चिकटवलेली. काहीही बोलायचं म्हणजे मी आपलं साधं सुद्धा काहीतरी गाणी ऐकत असेल तर गाणी कशाला लावली आणि मग मोबाईलचा आवाज कमी कर, असल्या फालतू गोष्टी करतोस. म्हणजे असा आलाय एक, मला पटेन असं झालेलं आहे. एकतर मी ही कॅब बुक केली होती तर तो असा मध्येच उठून आलाय. तर आपण कुणावर तरी अवलंबून आहोत किंवा ही मुलगी एक आपल्याला सोडती तिथपर्यंत. तर एक कर्टसी म्हणून तरी कोणीतरी एक चांगलं वागायचा प्रयत्न करेल हे तो लक्षातच घेत नाही. आणि तो त्याचे वेडेचाळे करत फिदी बोलत हसत आणि टाइमपास करत की एक आपल्या मागे बसून एक माणूस काही काम करते, काही त्याचं महत्वाचं चाललंय, त्याला काही फ्रस्ट्रेशन असतील, त्याची काही टेन्शन, ह्याचा काही विचार न करता तो एक आचरटपणा करतो. आणि मला खूप त्रास होतोय त्याचा. आणि मी त्याला उतरवणार आहे गाडीत. नाही, मला ते उतरवणं शक्यच नाही, कारण माझ्यासारख्या मुलाला उतरवणं तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल असं मला वाटतंय. पण तसं काहीच होणार नाही आहे फॉर शुअर. बट हिला थोडं बदलायला हवं. म्हणजे मला असं वाटतंय हिला थोडं हिच्यामध्ये थोडे रंग भरायला हवे. आणि याने जरा असं शांत व्हायला पाहिजे. ब्लॅक अँड व्हाईट पेक्षाही डार्क आहे म्हणजे. आणि तू नुसताच रंगीबेरंगी असा कोलाज केल्यासारखा आहेस. एक काहीच कळत नाही त्यातनं. आणि असं बटबटीत कोलाज, ते पण चांगलं असं आर्टिस्टिक कोलाज नाही, बटबटीत कोलाज. मला खूप नीट सांगता येते. मी खूप क्लिअरली सांगते मला काय म्हणायचं. यू नीड अ लाईफ, गेट अ लाईफ डूड. अँड यू नीड सम कंपोजर, गेट सम कंपोजर. आय विल डू. तुम्हाला कळलं असेल हे लोक भांडतायत कारण हे दोघं गोव्याला जात आहेत. स्टोरी गोव्याची आहे आणि त्या गोव्याच्या रस्त्यात ते रँडमली एकमेकांना भेटत आहेत. जसं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं यु नो आपण असं ट्रॅव्हलिंग करावी, एक प्रवास करावा जिथे असंच एखादं कोणतरी भेटावं. आणि कमॉन, आता खरं बोलले मी बरं का. आणि त्यात स्पृहाचा ॲटिट्यूड बघा, स्पृहाच्या कॅरेक्टरचा ॲटिट्यूड बघा. एवढ्या चांगल्या चेहऱ्याला ती ॲटिट्यूड दाखवते. सो हॅट्स ऑफ टू यू. अरे आय एम टेकिंग युअर साईड. हे काय आय एम टेकिंग युअर साईड नारी शक्ती. असं नाही करायचं. जो जेन्युइन आहे त्याची बाजू तू श्वेतांबर घेतली. तिला दिसलंच ना कोण जेन्युइन आहे. चल जा, मला नाही बोलत. फाईन, दॅट इज व्हॉट आय वॉन्टेड. ओके, ये टीआरपी आहे माझ्या तुमच्या जोडीला. श्वेतांबर माझी मैत्रीण. आमच्या जोडीला टीआरपी आहे म्हणून आपण तिला पाहिजे. श्वेतांबर माझी मैत्रीण. चालेल, बरं ठीक आहे. मग आता गोव्याला तुम्ही जाताय तर किती सेन होऊन जाणार आहात, पोहोचणार आहात? तू येणार आहेस का माझ्या बरोबर गोव्याला? श्वेतांबर एनी टाइम. श्वेतांबर येणार आहे माझ्या बरोबर गोव्याला. ओके, तिला घेऊन जा तू शोध कोणाला तरी. मी श्वेतांबराला घेऊन चला. सो स्पृहा जोशी, पैसे आहेत तुझ्याकडे? पैसे आहेत तुझ्याकडे? स्पृहा जोशीला आम्ही लांब ढकललेलं आहे आणि त्याचं पाकिटच त्याच्याकडे नाहीये या गोष्टीत. त्यामुळे तो पूर्णपणे एका सँडविच साठी, एका पाण्याच्या बाटलीसाठी सुद्धा माझ्यावर अवलंबून आहे. मला तिच्याचकडे जावं लागेल क्योंकि इसके पास पैसा है और मेरा पाकिट मेरे मित्र के पास है. सो माझी वाट लागली. बट हे सगळं घडतंय आमच्या स्टोरीमध्ये. माझ्याकडे पैसे नाही आहेत. ही मला सँडविच खाऊ घालते आणि तरी सुद्धा ॲटिट्यूड देते. मी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय. ते तिच्यापर्यंत पोहोचत नाही. बट आय एम डॅम शुअर की तिला प्रेमात पाडल्याशिवाय मी राहणार नाही. लेट्स सी आता हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतायत का. अर्थात मालिकेचं नाव प्रेम हे आहे म्हटल्यावर त्यांना पडणं भाग आहे. तुम्ही पाहायला विसरू नका हा एपिसोड. जेव्हा केव्हा एअर होईल आम्ही तुम्हाला कळवूच. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.